निकाला आधी धुळ्यातील उमेदवारांनी चौकारच मारला। आमचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं काहींना मिरची लागली। तुमको मिरची लगी तो मैं क्या करू, फडणवीसांचा विरोधकांना टोला। आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते। अब तुमको मिरची लगी तो मैं क्या करू। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाकडून नियोजन शून्य कारभार, त्यावर बोललो। संपूर्ण भाजपवर टीका केली नाही, माझं वक्तव्य फुगवून दाखवण्यात आलं। भाजपावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत अजित पवारांची स्पष्टोक्ती। अजितदादा 70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून बाकी, आमची जुनी पानं उलटण्याची इच्छा नाही। टीका करायला लागलो तर तुम्हाला बोलता येणार नाही, बावनकुळेंचा अजितदादांना इशारा। वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही, अजित पवारांनी सावरकरांचे विचार नाकारण्याचं कारण नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य, तर सावरकरांच्या विचारधारेवर अजित पवारांचं नो कमेंट्स। सावरकरांचे विचार मान्य असतील तर सोबत या, नाही तर तुमच्याशिवाय पुढे जाऊ। आशिष शेलारांचा अजित पवारांना इशारा, तर कुणीही आमच्यावर जबरदस्तीनं विचार लादू शकत नाही। सूरज चव्हाणांचं उत्तर, कोणी कितीही शिव्या दिल्या तरी माझ्यावर काही परिणाम होत नाही, मला विष प्यायची सवय झाली आहे। हर्षवर्धन सकपाळांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। राज ठाकरेंच्या मुंबई उपनगरातील 20 शाखांना भेटीगाठी, तर उद्धव ठाकरेंकडूनही कार्यकर्त्यांसोबत संवाद, दौरे सुरू। शिवाजी पार्कवर 11 तारखेला ठाकरे बंधूंची जाहीर सभा होणार। मुंबई महापालिकेसाठी ज्युनियर ठाकरे बंधूंचा एकत्रित प्रचार, आदित्य आणि अमित ठाकरेंकडून मुंबईतील शाखांना भेटी। कलिना विधानसभा क्षेत्रातील 4 शाखांमध्ये दौरा। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला गळती, माजी नगरसेवक संतोष धुरींचा भाजपाच्या पक्षप्रवेशानंतर हेमंत कांबळे आणि राजा चौगुले शिंदेंच्या शिवसेनेत, तर बदलापुरातील शहराध्यक्ष संगीता चेंदणकर अजितदादांच्या राष्ट्रवादी। पुण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, प्रभाग 9 आणि 11 मधील अधिकृत उमेदवारांच्या हाती कमळ। पुणे मनपात भाजपच्या विजयाची नांदी, चंद्रकांत पाटलांकडून विश्वास व्यक्त। गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शक्ती प्रदर्शन, ऐरोली, घनसोली, कोपरखैरण्यासह दुर्बईमध्ये रोड शो। नवी मुंबई पालिकेत शिंदेंच्या शिवसेनेची भाजपासोबत लढत। शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत युती। अंबरनाथ नगरपालिकेत नवीन समीकरण, विकासाच्या मुद्द्यावर तिन्ही पक्ष एकत्र असल्याची भूमिका। काँग्रेस अजूनही विलासराव देशमुखांच्या नावावर मत मागतंय, म्हणून लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं विधान केलं। रवींद्र चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त। पुस्तकात लिहिलेली नावं पुसता येतात, मात्र जनतेच्या मनामनात कोरलेली नावं पुसता येणार नाहीत। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर रितेश देशमुखांचं प्रत्युत्तर, अमित देशमुखांकडूनही वक्तव्याचा निषेध। विलासरावांबद्दल पक्षविरहित सर्वांना आदर, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघाला, त्यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिलंय। फडणवीसांची प्रतिक्रिया। तमिळनाडूतील करूर रॅली चेंगराचेंगरी प्रकरणी विजय थलापतींच्या सीबीआयचं समन्स, 12 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता।